फक्त प्युअर प्रेक्षक असतील। तर स्क्रीनवर आपण पाहतोय उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आम्ही पाहतोय जितू 11 जे हनुमान नेरेचे नेहमी आधारस्तंभ राहिल्या। नक्कीच आमच्यातून निघून गेले जितू दादा, मात्र आजही त्यांच्या आठवणींना आम्ही उजाळा देतो आणि त्यांच्या सुपुत्र धैर्य यांना आम्ही स्क्रीनवर पाहतोय। काल जितेश शेठ वामन पाटील यांची उपस्थिती पाहिली। सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि मॅच कडे वळतोय। 4 षटकं आणि 20 मिनिटं लक्ष असू द्या दोन्ही संघनायक। तर नक्कीच आम्ही पाहतोय धीरज गवते जे दुबईला असतात ते सुद्धा दुबईवरून रिटर्न आलेत या मॅचला, ते एन्जॉय करतात। धीरज गवते आपलं वेलकम सुस्वागतम। सर्व पुरस्कर्त्यांचं धन्यवाद आणि पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय। 4 षटकं 20 मिनिटं मॅच ऑन आणि जॉईंट होतील आमची रॉकस्टार प्रवीण गायकर यांना आपण ऐकणार। आणि याच दरम्यान ज्यांचे इथे आगमन झाले काही दिवसापूर्वी पनवेल 40+ प्रीमियर लीग ची दर्जेदार स्पर्धेचे आयोजक आणि आधारस्तंभ होत्या ते नेरे गावाचे दमदार सरपंच प्रकाशजी घाडगे साहेब यांचे इथे शुभ आगमन आणि त्यांच्या समवेत संतोषदादा चोरगे यांचं शुभ आगमन, त्यांचं वेलकम सुस्वागतम। वळूया मॅच कडे। धन्यवाद सागर। केशरी कपाली गंध तुम्हा आम्हा शिव छत्रपतींचा छंद, एक मुखाने गाऊया जगदंब जगदंब जगदंब। छत्रपती शिवरायांना वंदन करून या स्पर्धेला सुरुवात झाली। दुसऱ्या रात्रीतील हा तिसरा मॅच आणि पहिल्याच बॉलवरती अटॅक प्रसन्न प्रभाकर पाटील म्हणजे ट्रिपल पी याच्या बॅटमधून आला हा चौकार। अर्थातच वसंत शिनारे साहेब आपण या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तुमचा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। व्यासपीठावरती विद्यमान सरपंच प्रकाश घाडगे साहेब, त्याच्यानंतर त्यांच्या समेत चोरगे साहेब, कृष्ण बामुगडे साहेब आणि मोहन खैरे साहेब, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। वाल आईये स्वागत आहे। होया बिलीस पुन्हा एकदा चांगला बॉल बघा गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय तो म्हणजेच प्रथम घरात गोलंदाजी मार्कवरती आर्य 11 तिरंगा धुंद्रे विरुद्ध जय दुर्गा माता 11 रोहिंजन। सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय आर्या म्हटल्यानंतर विजयदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि सातत्याने जेव्हा जेव्हा त्यांच्या माध्यमातून संघ आपण पाहतो ना तेव्हा तेव्हा संघानं भरीव कामगिरी केली आहे। बॉल क्रिकेट संघ आपला सहर्ष स्वागत। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज और गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, शॉट कव्हरला गुड फील्डिंग डायरेक्ट हिट। जर झाला असता तर मात्र माघारी परतावा लागला असतं स्वतः कॅप्टन या ठिकाणी अमर पाटील या खेळाडूला। आज मगाशी सागरने विचारलं कॅप्टन धुंद्रेच्या आर्य 11 धुंद्रे संघाच्या कॅप्टनला विचारलं की जेव्हा जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा अमरने सांगितलं थोडासा बॅड पॅच चाललाय, परंतु आज प्रसन्न इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळाला, कारण सातत्याने तो व्यावसायिक क्रिकेटसाठी खेळण्यासाठी नेहमी जात असतो। तर वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चे सर्व SP भाई प्रल्हाद भाई शेळके यांच्याकडून करणला 500 रुपये जीपे केले, त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो। 5 धाव फलकावरती पहिलं पॉवर प्ले तुम्ही पाहताय प्रथम घरत यांचा वेगवान बॉल, प्रचंड वेग तुम्ही पाहिलात, अगदी बॉल कट टू कट या ठिकाणी टाकत असताना, कारण डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजांनी नेहमीच भरीव कामगिरी केली फलंदाजी करत असताना तेव्हा देखील त्यांची भरीव कामगिरी, कारण यशा प्रयत्नांचा रस्ता सोपा कधीच नसतो, त्यासाठी तुम्हाला मेहनत तर करावीच लागते आणि इथे ही मेहनत चौकार आला पहिल्या बॉलवरती अगेन्स्ट डावखुऱ्या त्याच्या गोलंदाजासमोर डावखुऱ्याच्या फलंदाजानं, परंतु त्याच्यानंतर थांबवलं गेलंय। पुन्हा एकदा वेगवान बॉल, अप्रतिम गोलंदाजी, 5 धावा धाव फलकावरती पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलात निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर सिंगल आणि सलग हे 2 निर्धाव चेंडू येत आहेत, म्हणजे दमदार गोलंदाजी साकारत असताना प्रथम घरत प्रथम पूजूया गणपती आणि आज इथे आपण पाहू शकाल प्रथम घरत या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलेत। कॅप्टनने दिलेली जबाबदारीची जाणीव सातत्याने इथे तो निभावत असताना ओपन आहे यावेळी साऊंड साइडला फटका भरपूर चांगला आहे, डीप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून बॉल जाईल, सीमा रेषा पार आलेला हा दर्जेदार चौकार आणि चौकाराच्या मदतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक कंप्लीट होईल आणि पहिल्या पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धाव फलकावरती, त्या म्हणजेच बिनगडी बाद असताना 9 धावा। फक्त प्रयत्नांवरती विश्वास ठेव, यश तुला आपोआपच मिळेल। उद्या तुम्ही पाहू शकाल की शिवजयंतीचा शुभम जल्लोष पाहायला मिळेल। तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी गौरव कांडपिले साहेब यांचं या व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहतो। अगदी सुकापूरला बरोबर मरियाई हॉटेलच्या समोर त्यांचा देखील आपण पेट्रोल पंप पाहतो आणि जेव्हा जेव्हा नेरेमध्ये स्पर्धेवास्तव होतात मग डेचे असू द्या किंवा नाईटचे असू द्या नेहमीच त्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत केली गेली। नेरे संघ कुठेही नाईट स्पर्धेमध्ये खेळू द्या
नेहमीच नाईट स्पर्धेमध्ये ज्या ज्या ठिकाणी नेरे संघाला नेहमी सपोर्ट देत असतात. हॅलो, त्याचप्रमाणे जितेश पाटील नेरेगावचे एक नागरिक यांचं इथं आगमन झालंय, तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. तर गौरव साहेब याबा आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. फेमस आठ्ठा म्हणून त्यांची ओळख आणि डेची स्पर्धा आपण पाहिलीत नेरे गावाची. त्या डेच्या स्पर्धेमध्ये देखील त्यांच्या माध्यमातून बाईक म्हणजे नेरे संघ कुठेही नाईट मध्ये जाऊ द्या, नेरे संघासाठी नेहमी ज्यांचं दमदार योगदान लाभलंय ते गौरव शेठ आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 9 धावा अवघ्या धाव फलकावरती लागल्यात. थोडंसं बिकट परिस्थिती इथे म्हणावी लागेल. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका यशस्वी ठरलाय आणि थर्ड मॅनच्या बॉलला खेळाडूला चकवून बॉल जाईल. थर्ड मॅन सीमा रेषा पार आलेला हा दर्जेदार चौकार. बॅट्समॅन तुम्ही पाहताय प्रसन्न, सातत्याने गोलंदाज म्हणून तो भरीव कामगिरी करत असतो, परंतु आज जबाबदारीची त्याच्यावर जबाबदारी दिली ती फलंदाजीची आणि तो देखील तितकीच चांगली फलंदाजी करतोय. अक्षयभाई शिनारे आमचे PR भाई, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो. आमचे शत्रुघ्न भाई असतील, आपलंही सहर्ष स्वागत. चांगली बॉलिंग या ठिकाणी साकारत असताना तुम्ही पाहताय ते म्हणजेच प्रणव पाटील, रोशन पाटील 12-12 किंग आमदार चषकाचे यशस्वी आयोजक, त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला दमदार खेळ. शिक्षण आणि पोलीस दल यांचे मार्गदर्शक सन्माननीय नजीर शेख साहेब यांचं इथं आगमन झालंय, शुभ आगमन झाले, तर त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. साहेब आपण यायचंय आणि असं नसतं व्हायचं. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत पाटील सर आहेत, त्यांचंही खूप खूप स्वागत आहे. तर आमचे प्रमुख आयोजक शैलेशदादा पाटील सर बसायचे. तर महाराष्ट्र पोलीस आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतो मित्रांनो. मोकळा वेळ मिळाला की नेहमीच मनमुराद आनंद घेण्यासाठी असतात. कधी कधी आपण वकील विरुद्ध पोलीस असेही सामने पाहतो. मग API कामत साहेब असतील, अभयसिंह शिंदे साहेब असतील, नेहमी ज्यांचं दमदार योगदान राहिलंय साहेब आपला मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. रोशन शेठ पाटील या ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आमचे बाबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स धनंजय शेठ पाटील कोपरोली, साई रक्षा ट्रान्सपोर्ट संतोष शेठ पाटील, त्याच्यानंतर मिसाईल ग्रुप शैलेश भाई आपलं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर ओम साई आणि राज फार्म हाऊसचे ओनर सन्मान्य गणेश शेठ पाडी साहेब आपलं मी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. संकेत खोंडे यांचा साखरपुडा काल लवकरच करायला संघ पराभूत झाला, त्याच्यामुळे थेट संकेत खोंडे यांच्या साखरपुड्यानिमित्त नगर अहमदनगर या ठिकाणी आपण त्यांना पाहतो, त्यांना देऊया आपण शुभेच्छा. तर संदीप तरडे साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन झाले, त्यांचा आम्ही सहर्ष स्वागत. वापरकट लाजवाब फटका तुम्ही पाहताय. महेश शेलार याच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार चौकार, सीमा रेषा पार हा दमदार चौकार येतोय. 4 धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय. आतापर्यंत आपण विचार केलात तर या ठिकाणी 17 धावसंख्या. आज महाराष्ट्र पोलीस तुम्ही पाहू शकाल की कोविड काळामध्ये देवदूत म्हणून जनतेसाठी बनले आणि आज क्रिकेटसाठी जो मोकळा वेळ मिळतो तेव्हा पोलीस विरुद्ध वकील असे सामने होतात. परंतु पोलीस विरुद्ध वकील जेव्हा सामने होतात वरचढ नेहमी पोलीसच ठरलेत. कारण मगाही सांगितलं की अभय शिंदे साहेब आणि API कामत साहेब हे तर मात्र अर्धशतक ठोकतात. खतरनाक फलंदाजी आम्ही पाहिली आमदार चषकामध्ये. गॅप शोधली आहे, आउटफील्ड फास्ट बॉल कव्हरच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला जसा भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर जहीर खान, आशिष नेहरा अशाच पद्धतीचे शेवटला पाय टाकून बॉल अडवत असतात आणि तसाच हा बॉल देखील अडवला गेला. तिथे धावा मिळतील. धाव फलकावरती लागतात 2 धावेच्या मदतीने एकूण 19 धावा. षटक क्रमांक तुम्ही दुसरं पॉवर प्लेचं षटक पाहताय आणि पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर कुठे ना कुठे थांबवलं गेलंय. फक्त अवघ्या 10 धावा आल्यात. एक महत्वाचा गडी प्रसन्न बाद झालाय. अजूनही तुम्ही जर बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर स्ट्रॉंग तगडी बॅटिंग लाईनअप म्हणून आपण सातत्याने ही आर्या 11 धुंद्रे संघाची पाहतो. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने लेट कट खेळलेत. बॉल पाहता बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जात असताना तिथे अडवलं जाईल आणि शेवटच्या क्षणाला महेश भाग मिल्का भाग असाच धावत राहिला आणि पाहता त्याने 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 षटकं कंप्लीट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत त्या एक गडी बाद असताना 21 धावा. त्याचप्रमाणे धुंद्रे गावचे क्रिकेटर विलास उसाटकर यांचं इथं आगमन झालंय. तर उसाटकर साहेब आपण सुद्धा इथे यायचं आहे व्यासपीठावरती. क्या बात आहे. आज करताना आपण 40+ मास्टर देखील भरपूर या स्पर्धेमध्ये पाहतो. फक्त प्रयत्नांवरती विश्वास ठेव मित्रा.
कारण आज सातत्याने 40+ मास्टर यांचा खेळ आपण भरपूर वेळा पाहतो. श्यामकांत दादा मस्कर यांचं इथं जे आगमन झालंय तरी दादांनी यायचं आहे व्यासपीठावरती आणि असं नसतं व्हायचं आहे. आपलंही खूप खूप स्वागत आहे. 40+ मास्टर म्हटल्यानंतर सध्या त्यांचाच क्रेज तुम्ही पाहताय, कारण भरपूर स्पर्धेमध्ये 40+ खेळाडू म्हणजे 40 वर्ष झाल्यानंतर तुम्ही स्वतःचं शरीर फिटनेस ठेवता, एक धाव आरोग्यासाठी ही सातत्याने तुम्ही संकल्पना घेऊन आज युवकांना देखील लाजवाल असा क्रिकेट तुमच्या माध्यमातून. आजकालचे युवक 1-2 मॅच खेळले की लगेच थकतात, परंतु 40+ मास्टर खेळाडू तोच दहशत आणि तोच दरात तोच जोश घेऊन नेहमी सातत्याने भरीव कामगिरी त्यांच्या माध्यमातून होत असते. समोर कितीही संकटे असली तरी ध्येय सोडू नका. फुल टॉस बॉल ऑफ साइडला खेळून काढलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी उचलतील बॉलला. या डावाचा आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये अजून एकही षटकार आला नाहीये. चौकार जरूर आलेत, परंतु अपेक्षा असते की मोठे फटके यावं, परंतु इथे आतापर्यंत थांबवलं गेलंय. प्रणव सारखा दिग्गज खेळाडू प्रथम असतील असे चांगले खेळाडू आपण सातत्याने या टीम मध्ये पाहतो. चला, पाली संघाचे कॅप्टन आणि वाहल संघाचे कॅप्टन आपल्याला इनिंग मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. महेश शेलार पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या मधून लॉंग ऑफला बॉल अडवतील. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळते. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय या ठिकाणी 23 या धावसंख्येवरती. संत वाहते इंद्रायणी सध्या तरी असंच म्हणावं लागेल ते आर्या 11 तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाला, कारण अमर त्याला माहिती आहे की प्रसन्नाचा विकेट गेलाय, त्याच्यामुळे एकेरी धाव का होईना ही त्यांच्या टार्गेटसाठी खूप काही सांगून जाईल. आणि त्या एकेरी धावा इथे घेत असताना निर्धाव खेळण्यापेक्षा एक धाव आदित्य ही संघासाठी महत्वाची असते. वाकू टप्प्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता, परंतु ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेरून जाणारा चेंडू पंच इथे अवांतर घोषित करतायत. दुबई रिटर्न धीरज गवते यांचं इथे आगमन झालं तरी आपण स्टेजवरती यायचंय, आपण बाहेर थांबू नका कुठं आणि येऊन असं नसतं व्हायचंय. धीरज गवते साहेब यावं आपण व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि छत्रपती शिवरायांनी सांगितलं आयुष्यामध्ये किती संकटे आली त्या संकटांच्या छाताडावरती पाय देऊन उभं राहायचं, रडायचं नाही तर लढायचं आणि लढावं लागेल. आता मैदानावरती आर्या 11 तिरंगा धुंद्रे संघाला एकेरी धावेने हळूहळू पार्टनरशिप वाढत असताना धावसंख्येवरती एक धावफलक हलत असताना परेश यावं आपलं सहर्ष स्वागत. 25 धावा धावफलकावरती तिसरं षटक मार्गस्थ असताना प्रथम सेकंड ओव्हरचा कोटा तुम्ही पाहताय. अभिमानानं भगवा तुम्ही डावलताना पाहताय. हे शिवस्मारक जे आमदार महेश शेठ बालदी साहेब यांच्या माध्यमातून आपण जास्ती या ठिकाणी शिवस्मारक पाहतो. यावेळी देखील बीट होत आहेत. महेश शेलार एक बडा नाम है टेनिस क्रिकेट विश्व का, कारण आमदार चषक आपण नेवालीची पाहिली राजेश शेठ कातारे यांची. त्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू बायकर मॅन ठरला होता, परंतु हजारो शकुनी भेटतील तुम्हाला आयुष्याच्या या महाभारतात, पण तुम्ही मात्र श्रीकृष्णच निवडा जो साथ देईल आयुष्याच्या रणांगणात. कोण येईल या मैदानावरती, न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. तो वेगवान बॉल प्रचंड वेग, परंतु ऑप्शनच्या भरपूर बाहेरून जाणारा चेंडू पंच तिथे अवांतर घोषित करतायत. आदित्य जीवनाचा एक फंड आहे कि जब तक तुम्हारे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है. आणि क्रिकेटमध्ये तसंच आहे की जब तक तुम्हारा बल्ला है तब तक थाट है, वरना क्रिकेट में वाट है. आणि इथे तुम्हाला ते स्वतःला सिद्ध करावंच लागेल. बॅट बरोबर स्विंग होत नाहीये, त्याच्यामुळे ह्या अडचणी येत आहेत आणि तितकीच ताकदीची गोलंदाजी तुम्ही पाहताय. यावेळी पायाचा भेद घेणारा चेंडू अपील केली होती, हाईट फॅक्टर पंचांनी पाहिला. त्याच्यानंतर नॉट आउटचा हा डिसिजन लेग बाईच्या खात्यामध्ये ही धाव जाईल. एक्स्ट्रा धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावा लागतायत धावफलकावरती, त्या म्हणजेच 27 धावा. कधी थांबू नका, ध्येय साध्य होईपर्यंत मैदानावरती लढा. जेव्हा स्वाभिमानाची वेळ येते ना तेव्हा समोर कोणी बादशाह असू द्या, नेहमीच आपला या ठिकाणी यश तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. आणि इथे मैदानावरती लढतायत दोन्ही संघ, परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारेल, दुसऱ्या फेरीमध्ये कोण दाखल होईल हे देखील प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांच्या मनामध्ये. यावेळी स्टॅप अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक येतात, बॉल खाली अडवतील तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 धावा वेगाने कंप्लीट. 2 धावेच्या मदतीनं एकच धाव माफ करा. दुसऱ्या धावेसाठी रनआउट झालेत. महेश शेलारला माघारी परतावं लागतंय, त्याच्यामुळे धावा लागते धाव फलकावरती. त्या अवघ्या 28 धावा 1 गडी बाद. छत्रपती शिवाजी महाराज यांचं संगीत आपण ऐकलं. मित्रांनो, तुमच्याकडे कुठला पद नाही म्हणून कधी तुम्ही नाराज होऊ नका, कारण जगातील सर्वात मोठं पद छत्रपती शिवरायांनी तुम्हाला दिलंय, ते म्हणजे शिवरायांचा मावला. ना राष्ट्रपती ना उपराष्ट्रपती, हिंदुस्तान में एक ही शासन,
वो हे राजे शिवछत्रपती आणि हे शिवस्मारक तुम्ही पाहताय जे जासई या ठिकाणी आपण पाहतो श्री समर्थ रामदास स्वामी हिंदवी स्वराज्याचे अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अभिमानाने हा भगवा खऱ्या अर्थानं डौलत असताना मानाने आणि ही सुंदर प्रतिमा छत्रपती शिवरायांची आपण या ठिकाणी पाहताय। आणि नेहमी सांगत असतो आम्ही की या भूतलावर राज्य करताना अनेक राज्य पाहिले, परंतु भूतलासहित ज्यांनी खऱ्या अर्थानं समुद्रावरही राज्य केलं, विश्वास नसेल तर आजही जा, हु इज फादर ऑफ इंडियन नेव्ही, तुम्हाला एकच नाव पाहायला मिळेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि 19 फेब्रुवारी जगातले भारी, कष्ट केल्याशिवाय कोणतं स्वप्न पूर्ण होत नाही रे बाबा, प्रयत्न करावे लागतील। वेगवान बॉल आशिष यांचा तुम्ही पाहताय, नवीन गोलंदाज, 4थ्या षटकामध्ये त्याला ज्या प्राचारण केले गेले, एक चांगला दमदार ऑलराऊंडर कसा असावा हे आशिष पाटीलने सातत्याने रोहिंजन क्रिकेट संघासाठी सिद्ध केले। प्रणवने कासपची स्पर्धा गाजवली, अमर कला क्रीडा मंडळ पंचायत समितीचे सभापती शंकर शेठ माली यांची स्पर्धा आपण पाहतो, त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने भरीव कामगिरी केली, काहीतरी 19 का 21 धावा वाचवायच्या होत्या, त्या 4 ओव्हर्समध्ये वाचवल्या गेल्या, परंतु तिरंगा 11 आर्या धुंद्रे क्रिकेट संघासाठी असा कुठला खेळाडू येईल की या क्षणाला तो आपलं पारड जड करून देईल। गोलंदाज सज्ज होत आहेत, राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅटची लीडिंग एज, झेल मात्र सुटलाय, थोडासा आवाक्याच्या बाहेर होता, तोपर्यंत लॉंग स्टॉप सीमारेषा पार, चौकार। लक्ष्मीकांत बेर्डे यांचं हे संगीत, जाऊया डबल शीट लांब लांब, कारण धूम धडाका असा एक आय थिंक हा सिनेमा तिथे मग त्या अभिनय त्यांनी साकारलं होतं आणि हे संगीत आज मात्र आपण व्यासपीठावर देखील महाराष्ट्र पोलीस सातत्याने जनतेचे तत्पर नेहमीच आपण पाहतो की 24 तास जागता पहारा ज्यांच्या माध्यमातून आणि कोविड काळामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केली असे महाराष्ट्र पोलीस। तो यावेळी वेगवान बॉल, टप्पा थोडासा मागे राहिला, ओसली किती बॉलने, निर्धाव चेंडूची समाप्ती। पैज लावायची असेल ना तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर मात्र स्वतःचाच अहंकार हाराल, आणि या 2 गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतील। मगाशी उल्लेख केला होता की 5 रुपयाचा पेन म्हणजे काय 5 रुपयाचा नसतो, तुम्ही 5 करोडचा चेक जेव्हा लिहिताना तो 5 रुपयाचा पेनच तुमच्यासाठी कामा येतो, म्हणजे एक एक धावेची किंमत तुम्हाला खूप मोलाची असते। ओ यावेळी स्लीडिंग एज, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, गुड कॅच, आणि करण होते आय थिंक त्यांनी झेल टिपलाय, अजून एक धक्का टीम आर्या स्पोर्ट धुंद्रेला। जबरदस्त गोलंदाजी साकारत असताना थोडंसं थांबवलं गेलंय, अडचणींमध्ये वाढ होत असताना या अडचणींपासून दूर होणं हे देखील त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल, कारण तितकीच ताकदीची गोलंदाजी बघा। जर या इनिंग्समध्ये आपण विचार केला ना, फक्त 2च बॉल वाईड आलेत, त्याच्यानंतर जे सर्वच्या सर्व चेंडू अतिशय जबरदस्त रिलीज करत असताना थोडीशी आशा निराशा, परंतु निराशा वाटेला आली आहे। मागचा सामना तुम्ही हाय व्होल्टेज पाहिलात, 1 बॉल 3 धावेंची गरज असताना करण गन्सोलकरने ठोकलेला चौकार, कदाचित चर्चाही व्यासपीठावरती चालू होती, जर तो डायरेक्ट त्यांनी झेलसाठी प्रयत्न केला असता, बॉल अंगाला शरीराला अडकून आतमध्ये राहिला असता, परंतु टप्प्यावरती राहिले आणि टप्प्यात आलं की मग कार्यक्रम नक्कीच होतो। हा विनिंग मुमेंट तुम्ही पाहता तुमच्या स्क्रीनवरती, 1 बॉलमध्ये 3 धावेची गरज असताना डगआउट बघा किती शांत होता, नाराज होता, परंतु एक उठला, त्याच्यानंतर करणने हा चौकार ठोकला आणि त्याच्यानंतर तडी थांबले की जाईल की नाही, आणि हा सेलिब्रेशन चौकार आल्यानंतर जबरदस्त फाईट पाहायला मिळाली। ज्ञानेश्वर उसाटकर नवीन फलंदाज, मुरलेला खेळाडू, आलेल्या पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेगला भिरकावून दिला, तिथे 1 धाव नक्कीच पूर्ण होते। थोडीशी मिसफिल्डिंग, कदाचित या चुका तुम्हाला खूप महागड्या ठरू शकतील, जिथे धावा थांबवल्या होत्या आता मुवमेंटनं तुम्ही शिफ्ट केलाय आणि या मॅचमध्ये कदाचित आता धावा बनण्याचा चान्स तुम्ही दिलाय। तो आर्या 11 धुंद्रे क्रिकेट संघाचा फलंदाज ज्ञानेश्वर उसाटकर याला, आणि या 4 धावेच्या मदतीनं संघ पोहोचलाय आता 36 या धावसंख्येवरती। बघा तुम्हाला वाटत असेल धावा कमी आहेत, कारण मागचे 2 सामने अवघ्या 51 धावेंचे हाय व्होल्टेज पाहायला मिळाले, त्याच्यामुळे ही मॅच देखील चुरशीची होईल, कारण प्रसन्नाचे फेकलेले 2 षटक, आज अभिमान आहे की नेरे धुंद्रे विभागातून, खास धुंद्रे गावातून तो आज दुबईसारख्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळला आणि तीच कामगिरी आज त्याला करावी लागेल। वेगवान बॉल, हलक्या हाताने बॉलला खेळायचा होता, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पाहता पाहता षटक कंप्लीट झाले ते 4, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9 चौक 36, 9.00च्या सरासरीने धावा लागतायत, त्या 36 3 गडी बाद असताना। जास्त टीम मीटिंग घेऊ नका, चला वाल टीमचे कॅप्टन आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मी विनंती करतो या ठिकाणी या बापदेव पाली, दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो, मिहिका 11 जय बापदेव पाली विरुद्ध प्रांसी एंटरप्राइजेस न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघ। प्रसन्नाला तुम्ही पाहताय, महेश शेलार त्यांच्या समेत, याच प्रसन्नानं
दुबईसारखी स्पर्धा गाजवली, डावखुरा त्याच्या गोलंदाजीने त्यांनी नेहमीच किमया पेलली आणि आज तो प्रसन्न तुम्हाला हसमुख चेहरा. जरी संकट आली असली तरी त्याला माहिती आहे की नेहमी समोर हसूनच जावं, कारण आयुष्य तितकंच तेवढं महत्त्वाचं असतं. स्वतःवर विश्वास ठेवा, काही झालं तरी स्वतःला कमी समजायचं नाही. नकारात्मक लोकांची संगत, नकारात्मक विचार करणे सोडा. अपयश, हार याची भीती ठेवू नका. रिस्क घ्या, चुका लपवू झाकू नका, त्यामध्ये सुधारणा करा. वेदना, दुःख यांना तुमची ताकद बनवा. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं आमचे बांबुगडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. तर नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम आलेत यंदाच्या सीझनमध्ये चांगला फॉर्ममध्ये, भन्नाट फॉर्ममध्ये. मोरबीची ग्रामस्थ मंडळ 40+ मास्टर आयोजित ती स्पर्धा गाजवली, तिथे सामना सोडावा लागला. आमदार विक्रांत पाटील चषक त्या स्पर्धेमध्ये भरीव कामगिरी. पहिलाच बॉल या ठिकाणी अमरने हलक्या हाताने खेळला, तिथे एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉल अडवतील तोपर्यंत वेगाने 2 धाबा इथे कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. किमान 50 धाबा तरी इथे बनवाव्या लागतील. 38 धाबा, 3 गडी बाद. शेवटचे षटक मार्गस्थ असताना तुम्ही पाहताय आणि आतापर्यंत 3च गडी बाद झालेत, म्हणजे एकूण जर विचार केलात तर 7 खेळाडू त्यांच्या तंबूमध्ये शिल्लक असतील. स्लोवर वन बॉल अपील केली गेली पंचांकडे, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागेल तो 4था या ठिकाणी आर्या 11 तिरंगा धुंद्रे टीमला. कठोर परिश्रमाशिवाय कुठलंच मोठं यश मिळत नाही. तसेच नेरा एक्सप्रेस ज्यांची ओळख आहे तर दिनेश बांबुगडे यांचं इथं आगमन झालंय, तर त्यांचंही सरचं स्वागत आहे. हेच एकेकाल गाजवलंय त्यांनी नेरे क्रिकेट संघासाठी. आता सध्या 40+ मास्टर क्रिकेट संघासाठी ते भरीव कामगिरी करतायत. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा त्यांचा आम्ही नेहमी पाहायचो, म्हणजे यॉर्कर चेंडू. भरपूर चांगली गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रयत्न सोडू नका, यश तुमच्या ध्येयाच्या वाटेवरच आहे, परंतु प्रयत्न करतात शेवटपर्यंत. विकेट देखील 4 गमावलेत, 38 धावा झाल्यात, 8.77 ही सरासरी प्रतिषटका मागे. शेवटचे 4 बॉल शिल्लक असतील. नवीन फलंदाज येत आहेत प्रवीण शिनारे, वाकडी ग्रामपंचायतमध्ये कार्यरत, तितका चांगला गुणवान ऑलराऊंडर खेळाडू. किशोर शिनारे लवकर बाद झाला, त्याच्यामध्ये या अडचणी तुम्हाला वाटतायत. आल्या पहिलाच बॉल बिगिट करायचा होता, परंतु बॅटची बाहेरची कडा लागली होती. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी गली आणि फर्स्ट स्लिपमध्ये फक्त 1च धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 39 या धावसंख्येवरती. प्रयत्न करताना चुका होतात, चुकामधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतो तो तुम्हाला यश. जिंकायचा ध्यास आणि क्रिकेटचा अभ्यास, मेहनतीची पराकाष्ठा तुम्हाला आता इथे करावी लागेल आणि त्याच मेहनतीने, जिद्दी चिकाटीने आणि नव्या उम्मीदीने तुम्हाला मैदानावरती खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल बघा, सातत्याने तुम्ही पद्धत आली त्याचा पायाचा उपयोग करा. तुम्ही स्टँड अँड डिलिव्हर कधी कधी मारण्याच्या चक्करमध्ये बॉल मिस होता, परंतु जेव्हा तुम्हाला ओव्हर पिच बॉल येईल तेव्हा स्टँड अँड डिलिव्हर तो होऊ शकतो. यावेळी पायाचा मोमेंटम नाहीये, त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची सातत्याने या ठिकाणी समाप्ती होत असताना आणि दबाव 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 वाढतं दबाव आणि त्याच्यामुळे तुमचे विकेट जाण्याचे चान्सेस जास्त बनत आहेत. वीरेंद्र सहवाग ने हमेशा कहा है ना, किसी के अभाव में खेलो ना किसी के प्रभाव में खेलो, बस अपना ही खेळ अपने स्वभाव में खेळलो. आणि मगाशीच म्हटलं होतं की वाढता दबाव ही तुमची विकेट फेकून जाईल आणि तेच घडलं या ठिकाणी. फलंदाज बाद, 5वा धक्का. अर्धी सेना मैदानातून बाहेर गेली. चांगली गोलंदाजी करतायत प्रतीक पाटील. या ओव्हरमध्ये फक्त त्याने 3च धावा दिल्यात. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हर्स मधला. काही झालं तरी आपल्या यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावं ठेवली, पाय उडलं, थट्टा मस्करी जरी केली ना, अडवलं थांबवलं काही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त गाठायचं तुम्हाला ध्येय हे लक्षात ठेवा. शेंडी तुटो या पारंबी, ध्येय गाठायचं म्हणजे गाठायचं. तर मेहिका स्पोर्ट्सचे बापदेवपाली टीमचे कॅप्टन रोहित देखील आलेत. रोमन ट्रॉफीचे दमदार आयोजक आणि न्यू यंगस्टर वाल नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम आपण देखील आलात. दोन्ही कॅप्टनचं आम्ही सहर्ष स्वागत. या बॉल नंतर आपण टॉस करूया. तो ऑन साइडला खेळला आहे, 1 धाव मिळेल. भरपूर दूर आहेत क्षेत्ररक्षक, स्वतः यष्टीरक्षक बॉल खाली येतील तोपर्यंत 2री धाव इथे कंप्लीट. ओव्हर थ्रो, कव्हर्सला खेळाडू आले, त्याच्यामुळे बेनिफिट मिळाला नाही तर हात चौकार आला असता, परंतु 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होता. 3 धावा मिळतील शेवटच्या बॉलवरती आणि पहिली इनिंग्स डाव या ठिकाणी संपुष्टात येईल आणि 5 षटकार अखेरीस एकूण धावा बनवल्या गेल्यात आर्या 11 तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघानं. त्या म्हणजेच 42 धावा आणि विजयासाठी 43 धावींची गरज. जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे जोडले जातील आमचे सिनियर 40+ मास्टर डॉक्टर गोपीनाथ पाटील सर. नक्कीच, पण आलेल्या पाहुण्यांची आपण आदरातिथ्य असा आपण सन्मान करणार आहोत. तरी नजीर शेख साहेब पोलीस अधिकारी आपले करूया ना आपण. सन्माननीय पाटील सर पोलीस अधिकारी आहेत आपले नवीन मुंबई बीटचे, यांचा आपण प्रथम सन्मान करणार आहोत. येस सर, जगणं म्हणजे खाकीत
तुमची राहणं म्हणजे खाकी आणि आज तुम्ही समाजाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा घटक आहात, कारण तुमच्यामुळे ही तमाम जनता आज सुखरूप आहे आणि तुम्ही अहोरात्र, कारण मोकळा वेळ मिळाला का मग तुम्ही कार्यार्थानं हा विरंगुळा करण्यासाठी क्रिकेटसाठी येता, परंतु मोकळा वेळ मिळतोच कुठे. परंतु आज या ठिकाणी समीर पाटील साहेब यांच्या प्रेमाप्रातीर आज तुम्ही पाहू शकाल वरिष्ठ पोलीस या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आपण पाहताय. आता पाटील सरांचा सन्मान होतोय. या स्पर्धेचे आयोजक समीर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय, तर त्यांच्या मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आठवणीत राहावं म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. क्या बात आहे साहेब, आपण आलाच तशी आपला अमूल्य वेळ काढून आलात. डॉक्टर गोपीनाथ पाटील साहेब, जर आपण तुम्ही त्यांचा सन्मान करताना चेहरा पाहिलात ना, किती हसत मुखत, हो. मुशावर हमेशा ताव, त्याचप्रमाणे आणि त्यालाच म्हणतात बाजीराव सिंगम. आपले पोलीस अधिकारी नजीर शेख साहेब यांचाही तर सन्मान होत आहे. आणि साहेबांची अशी ओळख अशी की त्यांना आत्ताच जस्ट म्हणजे त्यांना कोकणास्त पुरस्कार मिळाला आहे, त्याचप्रमाणे त्यांना आता राज्यस्तरीय सुद्धा पुरस्कार मिळणार आहे अशी आपल्याला बातमी आहे. एक मार्गदर्शक म्हणून एक व्यक्तिमत्व आहे सरांचं आणि त्यांची तर उपस्थिती लाभली. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून. त्याचप्रमाणे गौरवदादा कानपीड साहेब, आपण यायचं आहे, आपल्या इथे येतोची सन्मान होत आहे. आपल्याकडे तर वेळ फार कमी असतो आणि तेवढ्यात वेळात वेळ काढून नेरेची स्पर्धा म्हटली की दादा येणारच, प्रश्नच नाही आहे, तर त्यांचा इथे येतोची सन्मान होत आहे. मायेची उबदार दमदार अशी शाल देऊन, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आपल्या गोड आठवणी राहाव्यात आपल्या स्पर्धेची म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करण्यात येत आहे. त्यांना प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती हीच आपल्या कार्यक्रमाची शोभा. सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक असं स्वागत आहे आणि धन्यवाद. नाव काय? वसंत सिन्हारे ना. सन्माननीय वसंतदादा सिन्हारे दुंद्रे गावचे रहिवासी यांचाही तशी येतोची सन्मान होत आहे. एक त्यांचे खूप बिग सपोर्टर आहेत दुंद्रा संघाचे. आज दुंद्रा संघ खेळतोय, त्यांचाही तशी येतोची सन्मान होत आहे. तर सन्माननीय संदीप तरडे साहेब यांचा इथे सन्मान होतोय. त्यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करावा. वसंतजी सिन्हारे साहेब, आपण इथे आलात, अमूल्य वेळ दिला, आपलं मनापासून धन्यवाद. चला, नेक्स्ट मॅच टॉस सुद्धा आपला पेंडिंग आहे, तो टॉस सुद्धा आपण करणार आहोत. दोन्ही संघनायक रेडी आहेत. आज वेळात वेळ काढून आलेले आमचे सर्व सन्माननीय पाहुणे, GT11 जय हनुमान नेरे संघाचे आमचे आधारस्तंभ आणि नेरे गावाचे जावई गौरव शेठ कानपिळे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि इथे सन्मान होईल. आदरणीय पाहुण्यांचा इथे सन्मान केला जाईल. चला, मॅच ऑन ठेवा. मंगेश बामुगडे या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तर नक्की दोन्ही संघनायक टॉस करूया. आज आम्ही पाहतोय जनतेसाठी नेहमी तत्पर असणारा आमचा पोलीस कर्मचारी वर्ग आणि आज साहेबांना आपण पाहतोय अतिथी कक्षामध्ये. तर टॉस करूया आपण. यस, टॉस केल्याने मॅच ऑन राहील. थोडी दिलगिरी व्यक्त करेन. तर नक्कीच आपण दोन्ही संघनायक आलेत. विलास पाटील साहेब आहेत पोलीस कर्मचारी आणि आज त्यांचं सुद्धा खूप सहकार्य आम्हाला मिळालं या स्पर्धेसाठी. मॅच ऑन आहे, थोडी दिलगिरी व्यक्त करतो. मॅचकडे आम्ही जरूर वळणार. दोन्ही संघांना टॉस होईल. ओपनिंग आम्ही घेणार नाही कारण वेळ नाही. टॉस जिंकलाय रोहित यस पाली संघाने. डिसिजन आपल्याला लगेच द्यायचे कारण कमिटीचा निर्णय का डिसिजन इथेच द्यावा लागेल. यस, फिल्डिंग. दोन्ही संघांना चांगल्या खेळासाठी शुभेच्छा. पाहुण्यांना विनंती करेन आपण आसन नसतावा. धन्यवाद. वळूया मॅचकडे, ऐकूया बाबूशाह सरांना. थैंक यू वेरी मच. हाँ तो चलिए, बहुत बहुत शुक्रिया सागर सर। यहाँ पर एक बड़ा मुकाबला देखिए, अगला मैच है आ रहा है, कहते ना अब दुकान में ताला लगने वाला है, ठीक है, मैदान के अंदर एक बड़ा मुकाबला आने वाला है और चलेंगे मैच की तरफ। टारगेट की बात करेंगे तो यहाँ से महाराष्ट्र पुलिस देखिए इस वक्त हमारे बीच में तशरीफ रखे हैं, बहुत बहुत शुक्रिया। आज देखिए हम इतनी शान से कमेंट्री कर पा रहे हैं, इतने रिलैक्स यहाँ पर इनकी मेहनत है, दिन रात
ऑन ड्यूटी देखिए बात करेंगे यहाँ से। अपील देखिए थोड़ा सा था यहाँ पर से, उस साइड देखिए हल्की सी थी, लेकिन से क्या विश्वास की कमी थी यहाँ पर दोनों अंपायर के बीच में, थोड़ा सा चर्चा, लेकिन उसके साथ साथ देखिए यहाँ पर से डॉट गेंद देखिए यहाँ से निकलता हुआ यहाँ पर। और संदेश कहते हैं ना, छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, काम इतना आसान नहीं रहेगा। यहाँ पर से जब आपने 43 का टारगेट रखे हो, 28 गेंद देखिए जीत के लिए अभी भी 38 रनों की जरूरत है। यहाँ से कहते ना, तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना होगा। और जय दुर्गा माता रोइंजन टीम का आएंगे तो वहाँ पर इस सीजन के देखिए बात करेंगे। मैंने नेरे टीम का जिक्र किया, कानपुली टीम का जिक्र किया, इस टीम का जिक्र किया, एकदम इन्फॉर्म टीम है यहाँ पर, एकदम टच में टीम है। अभी ये चलिए भाई, अपील लाउड्स अपील, क्या बल्ले को यहाँ पर छूकर गया। हाँ देखिए अंपायर का इशारा यहाँ पर, बल्ले से देखिए रन आता हुआ। कहते ना, बॉलीवुड में सबसे कठिन रूल एक अच्छे एक्टर को दी जाती है, और क्रिकेट में देखिए सबसे कठिन रूल वो अंपायर को दिया जाता है। अंपायर फिर से चर्चा की यहाँ पर, हर अपील में देखिए चर्चा चल रही है यहाँ पर से। चलिए यहाँ पर सारी अलीबन से तिरंगा तुंदरे टीम देखिए यहाँ पर नजदीक टीम है यहाँ पर से। तर नक्कीच आपण पाहतोय याच दरम्यान आम्ही पाहतोय डॉक्टर अनमोल उदय ठाकूर यांचे इथे आगमन झाले। पनवेल महानगरपालिका मेडिकल ऑफिसर्स आणि वैद्यकीय अधिकारी आहेत, त्यांचे इथे आगमन झाले। आणि मयूर गावित साहेब यांचे इथे आगमन झाले। मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन, 40+ आमचे दमदार व्यक्तिमत्व गणेशजी जमदाडे यांचे इथे आगमन आले। आणि स्नेहकुंज आधार गृहचे आमचे आम्ही पाहतोय समाजसेवक नितीन दादा जोशी यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी धुंद्रे संघाला 500 रुपयाचं कॅश प्राइज। चलिए बात करेंगे इस बार देखिए पल्ले से थोड़ा दूर जाता हूँ यहाँ पर से। अपील देखिए बड़ा तेजी से देखने को मिला यहाँ पर साहब, बड़ा मैच है क्योंकि घर की टीम है। लगभग देखिए नेरे धुंधरे विभाग की जब टीम रहती है ना, तो अपने इलाके में वो मानते हैं भाई कि अपनी हो में अपना ग्राउंड है और अपना इलाका है, धमाका भी हमारी होनी चाहिए। लेकिन सोई देखिए बात करेंगे जय दुर्गा माता रोइंजन पॉ टीम भी बता रही है भाई कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। ये दोस्तों क्रिकेट है भाई, यहाँ पर कुछ कहा नहीं जा सकता है। कभी कभी यजमान भी मेहमान के ऊपर भारी पड़ जाते हैं, और कभी कभी मेहमान टीम भी यजमान के ऊपर भारी पड़ जाते हैं। प्रसन्ना पाटिल देखिए कैसा गेंदबाज है, ऐसा कोई शहर नहीं जहां इस गेंदबाज का कहर नहीं। ओ ये चलिए, ऐसा कोई शहर नहीं। ओ क्या आप देखिए यहाँ से फील्डर नहीं थे यहाँ पर, मिडॉन तैनात था यहाँ से, मिडॉन और देखिए बात करेंगे काउ कॉर्नर के बीच में यहाँ पर गेंद गिरता हुआ यहाँ पर। तब तक देखिए बल्लेबाज 2 रन देखिए तेजी से कंप्लीट करते हुए, 2 के साथ साथ टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 8 रन। कड़ी मेहनत करनी होगी, मुकाबला अगर जीतना है तो खास करके प्रसन्ना पाटिल को अपना रंग दिखाना होगा भाई। आज देखिए ग्रामीण से लेकर से ओपन, ओ ये चलिए प्रसन्ना पाटिल ने दिखा दिया भाई कि मेरी बहादुरी की शोहरत है दूर दूर, और जो भी टकराएगा मुझसे पछताएगा जरूर। प्रणव पाटिल बात करेंगे, बिग विकेट इनफॉर्म बल्लेबाज, बड़ी विकेट देखिए रिप्ले में आप देख सकते हो किस तरह से प्रणव पाटिल का यहाँ पर विकेट गिरा। यहाँ से स्वीप करना चाहते हैं, लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, तेज तरारो लेग स्टंप को बिखारता हुआ मुझे लगता है 2.5 पैड से लेकर उसके बाद देखिए गेंद जाकर विकेट पर। नक्कीच बाबूशाह सर डॉक्टर अनमोल ठाकूर यांचे इथे आगमन झाले। पनवेल महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी आणि माजी सरपंच उदय शेठ ठाकूर यांचे आम्ही पाहतोय चिरंजीव आहेत। आणि आज आपण पाहते डॉक्टर क्षेत्रामध्ये त्यांची उल्लेखनीय कामगिरी, त्यांचे सहकारी मित्र मयूर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं। आम्ही पाहतोय गौरव शेठ कानपळे प्रसिद्ध उद्योजक आणि G211 जर्मन नेरेचे आधारस्तंभ। तर इथे सन्मानाकडे वळणार आहोत। शैलेश दादांना विनंती करेन आपण मोहनजी खैरे साहेब यांचा सन्मान करावा, शैलेश दादांना विनंती करतोय। आणि खऱ्या अर्थानं आम्ही पाहतो नेरे एक्सप्रेस आदित्य मस्कर यांचे वडील श्यामकांत मस्कर साहेब सुद्धा मॅचला एन्जॉय करतात, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो। नवनाथ चौधरी धुंद्रे हे सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात, त्यांचा धन्यवाद। तर या सूरज पाटील आपण मोहनजी खैरे साहेब यांच्या सन्मानाकडे वळतो। परेश दादांना मी विनंती करेन, यस मॅच ऑन राहील, बाबूशाह सर मैच ऑन राइट। निश्चित रूप से देखिए मुकाबले पर जारी रहेगा। यहाँ पर 24 गेंद की बात करेंगे, अभी भी जीत के लिए 35 की जरूरत है। यहाँ पर दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। सभी ज्यादा देखिए इनके हाथों से लगातार सम्मान किया जा रहे हैं। परंपरा देखिए मौका था भाई, यहाँ से क्या गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। एक मुकाबला का मोमेंट बना था भाई यहाँ से, क्योंकि यहाँ अगर विकेट गिर जाता तो दबाव और बड़ा बन जाता भाई यहाँ से। क्योंकि प्रतीक पाटिल की बात करेंगे ना, प्रणव पाटिल के बाद प्रतीक लीजिए, विक्रम लीजिए, ये टॉप ऑर्डर के खिलाड़ी है।
और संजय सिंह कहते हैं ना, अगर सेनापति को गिरा दो फिर सेना अपने आप गिर जाएंगे। अगर टॉप ऑर्डर के बल्लेबाज गिर गए फिर नीचे के बैटर के लिए इतना बैलेंस नहीं रहता है। लेकिन प्रतीक पाटिल देखिए, मुझे नहीं लगता है ये खिलाड़ी बार बार गलती करने जाएगा। अब बल्लेबाजी देखिए, देखिए अब देखिए वो बार बार गलती नहीं करेगा भाई, सीधा खेलता हुआ देखिए, मिड ऑन नहीं है, लॉन्ग ऑन से हल्की सी चूक हुई थी यहाँ पर। प्रसन्न पाटिल देखिए कितनी तेज है विकेट के बीच में देखिए, और उसके साथ साथ देखिए बाउंड्री लाइन पर भी। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 9 रन, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 22 गेंद बचाए और 34 की जरूरत है। दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। विक्रम पाटिल देखिए बात करेंगे मुरबी के मैदान के ऊपर अर्धशतक है। और ये टीम देखिए बात करेंगे अभी अभी पिसार में नाइट है, जहां बड़ा बिग शो खेला जा रहा है। 4 प्लेयर देखिए जहां पर उस नाइट हम भी थे निश्चित रूप से। 2 मुकाबला देखिए दनदनाते हुए जीते, उस्मान पटेल जैसे रायगढ़ के टाइगर को भी रुका और उन्हें सेकंड मुकाबले में शिकस्त दिया है। अब वो कैंप के साथ उनका मुकाबला रहेगा टूर्नामेंट का आखिरी नाइट है। लेकिन देखते हैं यहाँ से, यहाँ पर भी एक बड़ा इरादे के साथ है, गेंदबाजी बड़ा अच्छा रहा यहाँ पर। सुपन पाटिल सब देखिए बात करेंगे टीम के बिग पैकर्स है, हमेशा देखिए टीम को अच्छा महिर लीची निश्चित रूप से बहुत बढ़िया देखिए, कई समर्थक इनके टीम के साथ जुड़े रहते हैं हमारे। उसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से मुकेश दादा लीची निश्चित रूप से, और फिरकी के जादूगर मिलिंद दादा उल्लूकर भी लीची निश्चित रूप से। बहुत सारे देखिए टीम, दोनों टीम के देखिए समर्थक बड़े अच्छे तादाद से यहाँ पर आए हैं, और ऑनलाइन भी देखिए कई सारे दर्शक जुड़े हैं। पूरा बाबा ग्रुप देखिए बात करेंगे 12-12 किंग इस वक्त देखिए सीढ़ी पर मैच का आनंद ले रहे हैं, एंजॉय ले रहे हैं यहाँ पर से। शैलेश दादा भी लीजिए, रोशन दादा देखिए, और दादा बहुत बहुत आपको भी हैप्पी जर्नी, एंजॉय करते रहिए। वो आगे निकले थे, पनपुट का इस्तेमाल किया था यहाँ पर, लेकिन दूर से खेल गए यहाँ पर। ये डॉट गेंद थोड़ा सा मुश्किल बनाएगा भाई यहाँ से। कहते ना फूल से दोस्ती कांटों से खतरा, शराब से दोस्ती थोड़ा सा बॉडी को खतरा, और डॉट गेंद से दोस्ती आपके साथ साथ बनेगी टीम को खतरा। 19 गेंद है देखिए, अभी भी 34 की जरूरत है। कहते ना अच्छे इंसान अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है, अच्छी गेंद को देखिए समझना बड़ा कठिन। और एक देखिए कमाल का गेंद भाई यहाँ से, लेन गेंद था यहाँ पर। कहते ना तेरी बिंदिया उड़ा कर ले गई मेरी निंदिया। अमर पाटिल क्या कमाल की उभर डाली भाई यहाँ पर। 1 रन खर्च के एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए। कहते ना बेमौत मर जाते हैं मौत से डरने वाले, और अमर हो जाते हैं मौत से लड़ने वाले। क्योंकि अमर पाटिल देखिए जब गेंदबाजी में आए थे मुश्किल था। अब समीकरण की बात कर लेंगे देखिए यहाँ से, 18 गेंद 34 की जरूरत है भाई। क्या मुकाबला फाइट बन चुका है यहाँ से। कहते ना लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी बोलेंगे। एक बार सफल हो जाओ भाई, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। भलाई देखिए टारगेट यहाँ पर 43 का रखा था, अगर इसे बचा लेते हैं। बाबूशाह सर, इथेच सन्मानाकडे वळतो मी। शैलेश दादांना विनंती करेन, डॉक्टर अनमोल ठाकूर यांचा आम्ही सन्मान करतोय, जे पनवेल महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी आहेत आणि एका चांगल्या पदावर काम करत असताना अनेक जबाबदारी असतात, त्यांचा इथे सन्मान होईल। आणि मयूर गावित साहेब यांचा इथे सन्मान होणार आहे। तर मातोश्री ऑटो गॅरेजचे सर्वेसर्वा हरीश रसाळ साहेब चिरले यांचं इथे आगमन झाले, त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं। आणि रोहिंजन संघाचे यस आमच्या आमंत्रणाचा स्वीकार केला। हरीशदादा रसाळ या आपण आसन ग्रहण करा। आणि लोंजनचे पॅकर्स पुरस्कर्ते सोपानदादा पाटील यांचं इथे आगमन झाले। मयूर गावित यांचा सुद्धा आम्ही सन्मान करतो। शैलेश दादांना विनंती करेन, मयूर गावित या आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा। अतिथी कक्षामध्ये पाहतोय आमचे पाटील साहेब असतील, आमचे पोलीस अधिकारी, आम्ही पाहतोय काही बंधने सुद्धा आहेत या स्पर्धेसाठी। आणि सुनियोजित आयोजन आपण नेहमी पाहतो। नेरेची ही नाईट, कैलासवासी शंकर सीताराम पाटील। वळूया मैच कडे, ऐकूया बाबूशाह। धन्यवाद। चलिए 18 गेंद 34 की जरूरत है। यहाँ पर सागर सर बात करेंगे सम्मान देखिए यहाँ पर मेहमानों का होता हुआ, खास करके नहीं महाराष्ट्र परंपरा है आलेला पाहुणेचा सन्मान करायचा गरज आहे। 18 चेंडू 34 धावाची गरज है। ये चलिए भाई बात करेंगे प्रतीक पाटिल, लेकिन इस वक्त बड़ा विकेट गिरता हुआ भाई यहाँ से। इश्क की बिजली गिरी तो दिल का कलेजा जल गया, और प्रतीक पाटिल के आउट होने के बाद है यहाँ से सारा का सारा उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया, उम्मीद जल गया। चलिए ये मोटर बाइक देखिए यहाँ पर मैन ऑफ द सीरीज के लिए यहाँ पर उम्मीद जलाए भाई। यहाँ से थोड़ी सी क्राउड देखिए यहाँ से कम संदेश है। बात करेंगे ना, पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने, नौकरी जॉब, और खास करके देखिए बात करेंगे शिव जयंती जिसकी तैयारी देखिए बड़ी तेजी से चल रही है। यहाँ पर से महाराष्ट्र पुलिस भी देखिए इस वक्त हमारे करीब है निश्चित रूप से। बहुत बड़ी देखिए इनके वक्त जिम्मेदारी हमेशा रहता है, हमारे देश के लिए बहुत बड़े देखिए आन बान शान रहते हैं।
हमेशा देखिए यहाँ पर से संघर्ष करते रहते हैं। और मैं हमेशा कहता हूँ, ये जो बॉलीवुड में देखते हो ना सलमान शाहरुख भाई, वो असली हीरो नहीं है, वो नकली है। असली हीरो इस वक्त है हमारे बीच में है, जो हमेशा देखिए सीने को लेकर आगे खड़े रहते हैं। विजय विश्व का रंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा, देश की झंडा देश की शान को बचाने के लिए अपने खून के कतरे को हर वक्त तैयार रखते हैं। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। और यहाँ देखिए वही तिरंगा धुंधले टीम है, अपना तिरंगा लहराने की तैयारी अब कर रही है। लेकिन दोस्तों ये क्रिकेट है, कहते हैं ना हार और घास कहीं भी पैदा हो सकता है। जीत हमेशा आपको दिखाई देता है, लेकिन हार कभी आपको दिखाई नहीं देता है, सर पर मंडराता रहता है। प्रसन्ना पाटिल को फिर से बुलाया गया है भाई कि लोहा गर्म है, हथौड़ा लगाइए। 16 गेंद की अभी 34 की जरूरत है यहां से, लेकिन जितेश पाटिल, विक्रम पाटिल है। डॉट गेंद देखिए मुश्किल बनेगा यहाँ पर। जितनी डॉट गेंद यहां से खेलते जाएंगे भाई यहां से, क्योंकि 9 पर देखिए 2 विकेट जो इन्फॉर्म टीम को देखिए किस तरह से यहाँ पर रोका जा रहा है। यहाँ पर से 15 गेंद अभी भी 34 की जरूरत है। बॉल ऑफ द देखिए बात करेंगे नाइट, यहाँ से खास करके कमाल का गेंद था यहाँ पर। लेन गेंद देखिए आप देख सकते हो, फुल लेन था एकदम जड़ में रखते हुए। ओहो, इसे कहते हैं ताश का जोकर रहा है और बुमराह का यर्कर है। खास करके चैंपियंस ट्रॉफी में बुमराह का गेंदबाजी नहीं देखेगी आधे टीम है। बुमराह की जब गेंदबाजी नहीं रहती है तो समझ लीजिए आधे टीम कहीं ना कहीं हमारे ढेर रहते हैं। लेकिन कहीं ना कहीं नए गेंदबाज को संदेश बात करेंगे ना, हिंदुस्तान में गेंदबाज क्यों नहीं मिलते अच्छे, इसकी कारण एक है कि हमारे नौजवान क्या करते हैं, बैटिंग करते हैं और बॉलिंग के समय घर भाग जाते हैं। होता है ना दादा, बैटिंग करने आते हैं शाम को और जब बॉलिंग की फील्डिंग के समय आते हैं घर चले जाते हैं, इसलिए अच्छे गेंदबाज नहीं मिल पाते हैं। आदित्य देखिए हमारे करीब है, आदित्य बराबर ना। बहुत सारे देखिए ऐसे खिलाड़ी रहते हैं, बैटिंग नंबर आने तक रहते हैं मैदान में, और जैसे बैटिंग कंप्लीट होती है कुछ तो बहाना करके घर पे निकल जाते हैं। मम्मी का फोन, डैडी का फोन, दुकान जाना है, जॉब में जाना है, इसके लिए देखिए हिंदुस्तान में गेंदबाज अच्छे नहीं मिल पा रहे हैं। बैटर देखिए बैटिंग की लाइन लगी रहती है। 11 पर देखिए 2 विकेट से, लेकिन सभी भी बात करेंगे यहाँ से 14 गेंद देखिए 32 की जरूरत है यहाँ से। मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है, मुश्किल आती जाती रहेगी। लेकिन इस विक्रम अभी तक देखिए मैदान पर हैं, जो अभी भी देखिए बात करेंगे 2 दिन पीछे जाइए, मुरबी की नाइट में देखिए बात करेंगे तेज तरार बुरदुल के खिलाफ देखिए यहाँ पर अर्धशतक के इनिंग्स खेले, और बुरदुल नाइट में देखिए चैंपियन बनाटे टीम है। लेकिन आज देखिए बात करेंगे जितेश पाटिल है, आज इनके लिए कठिन बनता हुआ। यहां से देखिए मैंने बताया कि यहां पर शुरुआत में जय दुर्गा माता रोहिंजन बॉल टीम ने बताया कि मैं तुझको भगा ले जाऊंगा तेरे घर से। अब तिरंगा धुंधले टीम बता रही है भाई हमारे अंगने में तुम्हारा क्या काम है, आंगन भी हमारी है, दामन भी हम पकड़ कर रखेंगे। क्या बढ़िया कस्माकस मुकाबला चलता हुआ, खेल जिंदगी का हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। संदेश मुझे अभी भी लगता है कहीं ऐसे खिलाड़ी को आईपीएल में होना चाहिए भाई। कितना बढ़िया देखिए मेहनत देखिए यहाँ पर तेज तरार यॉर्कर, और ये देखिए हल्की सी चौका, और ये गलती मार डालेगी भाई यहां से। कहते हैं ना लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये चौका करना दे टाटा बाय बाय, क्योंकि रनों की तलाश थी यहां से भाई। अब समीकरण बदल जाएगा यहाँ पर, एक चौके आने के साथ साथ देखिए बात करेंगे 13 गेंद 32 की जरूरत है यहाँ पर। तर नक्कीच विवेकजी वसंत सिनारे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालेत। मी दानशूर व्यक्तिमत्वांचं धन्यवाद देईन। आणि यावेळेला आम्ही पाहतोय मातोश्री ऑटो गॅरेजचे आम्ही पाहतोय प्रसिद्ध उद्योजक हरीशभाई रसाळ यांचा आम्ही सन्मान करतोय। मी शैलेश दादांना विनंती करेन त्यांचा आपण सन्मान करूया आणि त्यांचे सहकारी यांचा सन्मान होणार आहे। तर शैलेश दादांना विनंती करेन, मातोश्री ऑटो गॅरेजचे आमचे प्रसिद्ध उद्योजक, क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि आज आपण या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती पाहिली। मॅच सुद्धा इम्पॉर्टंट आहे, काही सूचना येतात। चलिए 12 गेंद 28 की जरूरत है, 13 देखिए 32 की जरूरत थी, और एक चौके ने मैच को करीब लाता हुआ चलेंगे। सागर सर समय है, लीजिए अगर कुछ सम्मान है तो 12 तर नक्कीच हरीजी रसाळ साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 2222 रुपयाचं आर्थिक सहाय्य, त्यांचं लकी नंबर आहेत। मातोश्री ऑटो गॅरेज आम्ही पाहतोय त्यांचं लकी नंबर 2222 आणि त्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य सुद्धा केलेत। तर आनंद माळी दुंद्रे यांच्याकडून दुंद्रे संघाला शुभेच्छा, त्यांचं धन्यवाद देतो। मॅचचा आनंद घेत असताना आम्ही पाहतोय प्रसिद्ध उद्योजक गौरव शेठ कानपुळे, त्यांचं मनापासून धन्यवाद। तर पुढच्या दोन्ही संघांना विनंती करतो,
11:04 झालेत. आम्हाला 1 पर्यंत टाइम लिमिट आहे, कारण 12वीच्या एक्झाम सुद्धा आहेत आणि या सर्व गोष्टींवर आमची मॅनेजमेंट लक्ष देते. तर पुढच्या दोन्ही संघांना मी सूचना करेन. तर धन्यवाद. तो चलिए टॉस हो चुका है. 12 गेंद देखिए, अभी भी 28 की जरूरत है. मैच देखिए बैलेंस है यहाँ पर, क्योंकि कहते हैं ना शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, और दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, क्योंकि जब तक मैदान के अंदर विक्रम पाटिल जिंदा है, मिडिल ऑर्डर का एक अच्छा बल्लेबाज है. और इस सीजन में देखिए बात करेंगे आशीष पाटिल एक अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी जिनका अभी आना भी बाकी यहाँ पर से. आदित्य देखिए इस वक्त हम देख सकते हैं स्कोरिंग के काम करते हुए. कमाल के गेंदबाज हैं, अच्छे अच्छे बैटर को अपने उंगलियों से नचाते हैं, नई गेंद से और पुरानी गेंद से भी देखिए उतनी अच्छी है. इस टीम देखिए बात करेंगे तर नक्कीच बाबूशाह सर, लकी ड्रॉचा अर्धा म्हणजे 30 मिनिटं बाकी आहेत. ऑफिशियल्स, आयोजक, संयोजक, खेळाडू सोडून ज्यांना पाहुणे पण चालतील, ज्यांना लकी ड्रॉचं कुपन टाकायचं असेल, पहिल्या भाग्यवान विजेता प्रेक्षकाला स्पोर्ट्स सायकल, दुसऱ्या प्रेक्षकाला आम्ही ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून मिक्सर, आणि तिसऱ्या भाग्यवान विजेता प्रेक्षकाला आपण देणार आहोत इस्त्री. लकी ड्रॉ सुरू आहे. प्रेक्षक या, फक्त प्युअर प्रेक्षक. यस, वळूया मॅच कडे. तो चलिए बात करेंगे यहाँ पर 12 गेंद देखिए 28 की जरूरत है. यहाँ से मैच एकदम से देखिए दिलचस्प मूड में यहाँ पर. कौन मुकाबला जीतेगा, कौन हारेगा, चर्चा देखिए चल होगा. ये मैच है, ये ओवर बहुत है, बड़ा ओवर रहेगा दोनों टीम के लिए. ओहो, अंपायर कॉल देखिए यहाँ से नो बॉल. ओवर स्टेप हो गए भाई, ओवर स्टेप हो गए. यहाँ से अंपायर देखिए जानकारी देते हुए सत्यावन काकड़ी सर देखिए बात करेंगे. सुनील टांडिल सर लीजिए, सैंडी पालकर सर लीजिए, विनोद पाटिल सर लीजिए. देखिए क्या कमाल के देखिए रिप्ले में आप देख सकते हो यहाँ पर. ओ आई मेरा इवेंट लाइव देखिए. तर नमन शेट, नमन चौधरी आम्ही पाहतोय. नमन ट्रान्सपोर्टचे ओनर्स जयेश चौधरी आम्ही पाहतोय, दुंदराई चषकाचे आयोजक, यांचे इथे आगमन झाले. हरीश्वरजी रसाळ साहेब प्रसिद्ध उद्योजक, आणि यांच्याकडून या स्पर्धेला 2222 आर्थिक सहाय्य मिळाले, त्यांचं धन्यवाद. चलिए फ्री हिट का गेंद रहेगा यहाँ पर. 12 गेंद देखिए 27 की जरूरत है. कहते ना खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है, और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है. हर गेंद पर आपको फ्री हिट मिलता नहीं यहाँ पर. ये गेंद देखिए फ्री हिट रहेगा. 12 गेंद 27 है. फ्री हिट का गेंद था देखिए, यहाँ से ऊंचाई भी लिया पर लंबाई लेता हुआ बड़ा हिट है. AK-47 की बोली और AK-47 की गोली. और देखिए शेर शिकार के तलाश में था यहाँ पर विक्रम पाटिल. यही बात हमने छेड़ा था भाई, कि शाम अभी जिंदा है, रात अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है, जब तक विक्रम पाटिल मैदान पर जिंदा है. अब देखिए समीकरण बदलता हुआ. एक गलती आदित्य देखिए कितना कीमत बड़ा चुकाना पड़ रहा है. कहां से नो बॉल ना होता, शायद बल्लेबाज के ऊपर थोड़ा सा दबाव होता, लेकिन एक नो बॉल ने देखिए काम बिगाड़ा है यहाँ से. अब 11 गेंद देखिए यहाँ से 21 की जरूरत है. 11-21 फिर से क्या चर्चा यहाँ पर करने चल पड़े. यहाँ पर हम देखिए अंपायरिंग देखिए बहुत बड़ा अच्छा खूबसूरत कर रहे हैं. अंपायर के ऊपर ज्यादा दबाव दोनों टीम से कहेंगे यहाँ पर. तर समालोचक ग्रुपसाठी 500 रुपयाचं प्राइस दिले आमचे राष्ट्रीय नेमबाज किसन खारके यांच्याकडून. दोन्ही समालोचकांसाठी त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. भूषण रवींद्र शेनवेकर साहेब तुपगाव आणि प्रतीक पाटील विगर यांचं आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. बघा लकी ड्रॉ साठी 30 मिनिटं बाकी आहेत. 30 मिनिट्स. ज्या कुणाला आपलं कुपन टाकायचं असेल तर लवकर स्टेजची संपर्क साधा. चलिए 11 गेंद 21 की जरूरत है. सागर सर देखिए एक छक्के ने मैच को कितना करीब लेकर आता हुआ. जहां 12 गेंद देखिए 28 की जरूरत थी और एक नो बॉल, उसके बाद छक्का. कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है. तो एक चौके छक्के से मैच देखिए करीब आता हुआ. यहाँ पर से पागलपन हो लेकिन मोहब्बत के पीछे नहीं, अपनी कामयाबी के पीछे. पागलपन हो लेकिन शराब के पीछे नहीं, अपनी कामयाबी के पीछे. तो देखिए यहाँ से पागल बनते हुए बैटर से विक्रम पाटिल और जितेश पाटिल. अब सार्थक को थोड़ी सी मेहनत करना होगा. 11 गेंद 21 की जरूरत है यहाँ पर. और जय दुर्गा माता देखिए बात करेंगे रोहिंजन पार्टी में. ये टीम की ये खासियत है, ये गिरकर संभलना जानती है. और एक बार देखिए मौका थी यहाँ से, क्या बहुत बड़ी यहाँ पर खुद गेंदबाज है. ओ कहते हैं अगर शमशान में पान का टपरी हो तो खरीदने वाला कहां से हो भाई. गेंद ऐसे जगह गिरा जहां कोई फील्डर नहीं था. यहाँ पर संजय से बात करेंगे ना, ओपन के मैच में आप देखिए ज्यादातर शॉर्ट मिड विकेट रहता है, नहीं तो मिडो नेक रहता है, स्क्वायर लेके रहता है. यहाँ पर से नजदीक देखिए कोई फील्डर नहीं थे. आप मौका कैसे पुल में कन्वर्ट करेंगे भाई. यहाँ से ऑन साइड पर देखिए दीवार खड़ा किया गया था, और ऑफ साइड पर देखिए नजदीकी फील्डर से गली पॉइंट देखिए देख सकते हैं, सेकंड स्लिप है. और उसके साथ देखिए बात करेंगे शॉर्ट एक्स्ट्रा कवर भी तैनात किया गया है.
10 गेंद देखिए 19 की जरूरत है, कोई बात नहीं। कहते ना दुनिया में बहुत सारी चीजें रहती है, ठोकर खाकर टूट जाती है, लेकिन कामयाबी एकमात्र ऐसा चीज है, ठोकर खाने के बाद मिलती है। देखते हैं यहां से तीखा बाउंसर या बड़ा बाउंसर, यहां पर अंपायर चेक करना चाहते हैं। यहां से बाउंसर को देखिए अंपायर ने इशारा किया भाई, यहां से कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर। गेंद सर के ऊपर गई तो अतिरिक्त बाउंसर है, लेकिन देखते हैं गेंद क्या कंधों के ऊपर है या सर के ऊपर है, क्या तीखा बाउंसर है क्या अतिरिक्त बाउंसर है। बहुत बड़ी देखिए क्लोज मैच है, इसके लिए देखिए DRS लिया गया। मैं ये भी कहूंगा अच्छा सोच है संदेश अंपायरिंग का, क्योंकि जब मामला 50-50 रहता है ना, तभी फील्डिंग वाली टीम को लगता है कि डिसीजन हमारे पक्ष में आना चाहिए, कभी बैटिंग वाली को लगती है कि डिसीजन हमारे पक्ष में आना चाहिए। तो इसलिए देखिए यहाँ पर DRS का इस्तेमाल किया जा रहा है। लेकिन एक बार इवेंट लाइव देखिए, सबसे खूबसूरत लाइव वेबसाइट देखिए इस वक्त टेनिस क्रिकेट में चलता हुआ, जो दूध का दूध पानी का पानी। 1 बाउंस देखिए यहां से बता रहे हैं यहां पर, क्योंकि यहां पर बल्लेबाज के पाले में था, यहां पर गेंदबाज सेफ है यहां से, लेकिन 1 बाउंस वार्निंग रहेगा। तीसरे अंपायर का कॉल है, यहां से डॉट गेंद रहेगा, यहां से 1 बाउंस देखिए यहां पर। यही तो बात बताई भाई, क्या कंधों के ऊपर ये गेंद था। स्क्वायर कट खेलते हुए हल्की हाथों से हल्की सी अगर चूक होती तो गेंद बाउंड्री लाइन चला जाता भाई। अच्छी फील्डिंग, तारीफ करना चाहूंगा फील्डर के यहाँ पर। कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो कि किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। यहाँ पर रंजीत ने देखिए गेंद को रोका, यहाँ पर से 8 गेंद अब 18 की जरूरत है यहाँ पर। अब जितेश पाटिल देखिए स्ट्राइक में आते हुए, सार्थक के लिए देखिए हमने ये बात छेड़ी थी कि अच्छा मेहनत करेंगे तो गेम में वापस आएंगे, लेकिन 2 गेंद देखिए मैच का करेगा पर्दाफाश। अभी भी कुछ मैच में कहा नहीं जा सकता है भाई यहाँ पर, क्योंकि दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे बारी। यहाँ पर 1 रन आता हुआ यहाँ पर, नो बॉल। देखिए अंपायर कॉल देखिए यहां से, देखिए अंपायर बहुत अच्छे काम कर रहे हैं यहाँ पर से। नजरें निगाह देखिए कितनी अच्छी है यहाँ पर से, क्योंकि थोड़ा भी देखिए नजरों से झुक नहीं रहे यहाँ पर। और यही बात बताया मैंने सुनील टांडेल सर, अंपायर करना इतना आसान नहीं रहता है। जब मामला 50-50 का रहता है ना, तभी दोनों टीम को लगता है डिसीजन हमारे पक्ष में होना चाहिए, तभी अंपायर थोड़ा दुविधा में आ जाते हैं। चलिए नो बॉल यहाँ पर देखिए बात करेंगे, यहाँ से प्री हिट रहेगा अगला गेंद। और समीकरण देखिए बात करेंगे तो यहाँ से 8 गेंद देखिए 16 की जरूरत है। विक्रम चाहते थे कि उन्हें 1-2 गेंद ज्यादा मिले इस ओवर में। मैं कहूंगा अगर यहां से मुकाबला तिरंगा दुंदरी टीम हारती है तो ज्यादातर कहूंगा ये नो बॉल। खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है, और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है। एक बार आप गलती की ठीक है, 2 बार 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 देखिए यहां से नो बॉल आता हुआ। यहां से 8 गेंद 16 की जरूरत है, और ये गेंद देखिए फ्री हिट का यहां से, और ये चलिए फ्री हिट का गेंद था भाई। यहां से अब भूखा शेर हमला करता है, और जख्मी शेर तबाही 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 भाई, तबाही मचाता हुआ मौका दिया भाई। यहां से कहते हैं ना शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई वो पप्पी नहीं देगा, सीधा झप्पी देगा। आपने मौका दिया उन्हें बड़ा हिट खेलने का। पिछला भी नो बॉल था, फ्री हिट था, छक्का था, और यहां पर भी देखिए नो बॉल फ्री हिट छक्का। यही तो बात छेड़ी भाई। यहां से शेर शिकार के तलाश में था भूखा शेर विक्रम। पिछले कुछ गेंदों से देखिए रनों की तलाश थी, इसलिए कहा कि भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है। लेकिन अभी भी तिरंगा दुंदरी टीम मैच हारा नहीं है। 7 गेंद 10 की जरूरत है, अभी भी कुछ भी हो सकता है। लेकिन ये बात तो तय हुआ है, विक्रम ने मैच को थोड़ा सा पलटा है, दबाव बनाया यहाँ पर, क्योंकि जितना यहाँ पर मैच झुका था तिरंगा दुंदरी टीम की तरफ, अब वो मैच झुक रहा है। अब मैच झुक रहा है। देखिए सिंगल लेंगे, स्ट्राइक रखेंगे या दूसरे के लिए जाएंगे। यहां से 1 रन लिए, देखिए हल्की सी चूक, दूसरा के लिए अगर यहां पर रनआउट का अपील, लेकिन अंपायर बता रहे हैं सेफ है। अगर यहां रनआउट होते तो फिर हमें 10 जुलाई वो 2019 की याद आ जाती, महेंद्र सिंह धोनी की रनआउट, बड़ा रनआउट हो सकता था यहां से। लेकिन अब देखिए बात करेंगे रिप्ले में, आप देख सकते हो किस तरह से अपना हल्की सी हाथों से गेंद निकला भाई, और सिंगल को डबल में कन्वर्ट कर लिया। इसलिए कहा जाता है बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है।
6 गेंद 8 की जरूरत है यहाँ से। और क्या देखिए मैच रंग लाया भाई यहाँ पर। 2 ओव्हर में केवल 9 रन के आसपास बने थे। तर नक्कीच या स्पर्धेसाठी आम्ही पाहतोय नेरे गावाचं नाव अगदी विदेशामध्ये ज्याने नेलं राष्ट्रीय नेमबाज या ओळखीनं ते आमचे किसनजी खारके साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 5,000चा आर्थिक सहाय्य। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी, त्यांचा आम्ही धन्यवाद देतोय। त्यानंतर मातोश्री ऑटो गॅरेजचे हरीशजी रसाळ जे चिर्लेचे प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून 2,222 आणि या स्पर्धेला सन्माननीय वसंतजी सिनारे साहेब यांच्याकडून 1,000चा आर्थिक सहाय्य, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो। आणि नेरी गावाचे दमदार सरपंच प्रकाशजी गाडगे साहेब यांनी आत्ताच आम्हाला सांगितलं का भाग्यवान विजेता प्रेक्षकांना आम्ही पाहतोय ब्रँडेड कंपनीची इस्त्री ते आम्हाला स्पॉन्सर करणार आहेत। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा। क्या बात है सागर सर, पूरे दानसूर दादा का बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर है। यही तो हमारे लिए आईसीसी है, यही तो हमारे लिए बीसीसीआई है भाई। हमेशा सोच रहे थे आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे। कहाँ हमारे पास आईसीसी है, कहाँ हमारे पास बीसीसीआई है। जहाँ पर देखिए ऋषभ पंत जैसे खिलाड़ी को 27 करोड़ है, बाहर फॉरनर खिलाड़ी को जैसे 16 करोड़ 17 करोड़ है, लेकिन हमारे ग्रामीण खिलाड़ी देखिए आज है ग्रामीण के साथ साथ 25 लाख 15 लाख 17 लाख 20 लाख है। आईपीएल में देखिए डंका मचाई है। 6 गेंद 8 की जरूरत है यहाँ से। ओ हल्के हाथों से खेलते हुए यहाँ पर देखिए क्या समझ बूझ के बल्लेबाजी यहाँ पर जितेश दिखाते हुए, क्योंकि विक्रम पाटिल देखिए इस वक्त के सबसे देखिए बेस्ट स्पिनर में फिनिशर में जिनका नाम आता है वो है विक्रम पाटिल। और इस वक्त देखिए स्ट्राइक में आते हुए 5 गेंद 7 की जरूरत है। अनहोनी को होनी करता था महेंद्र सिंह धोनी। अगर धोनी आज सफल कप्तान ना होते खड़गपुर स्टेशन पर टिकट चेक करते, क्योंकि अनहोनी को कई मरतबा उन्होंने होनी की यहाँ पर। क्योंकि धोनी की बात करेंगे ना, जॉब खड़गपुर स्टेशन पर था, उसके बाद क्रिकेट में कदम रखने के साथ साथ एक सफल कप्तान से। और ये चले विक्रम पाटिल यहाँ पर क्या रन लेंगे यहाँ पर। ओ ये देखिए 4 रन आता हुआ और इस चौके ने मैच को और करीब लेकर जाता हुआ यहाँ से। तर नक्कीच याच दरम्यान नेरी गावाचे आमचे प्रसिद्ध उद्योजक कैलासदादा ठाकूर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। तर मी त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो। बघा लकी ड्रॉचा एक नियम आहे, वेळ थोडा कमी आमच्याकडे, मॅच मात्र टफ चालू, तिकडे आम्ही वळतोय। सागर सर तिरंगा धुंधले टीम अगर मुकाबला हारती है तो मैं कहूंगा ज्यादा कुछ चर्चा करने की जरूरत नहीं है। 2 नो बॉल था जो आपको 2 छक्का गया, वो मैच का टर्निंग पॉइंट रहा, लेकिन अभी भी कुछ भी हो सकता है भाई। 4 गेंद 3 की जरूरत है। कहते ना जो खुद को समझती है आलिया, कभी कभी उसे भी मिल जाता है कालिया। क्रिकेट में हमने देखे भाई 4 गेंद पर 1 नहीं बनता है, 4 गेंद पर 2 नहीं बनता है। अब 4 गेंद में देखिए 3 है यहाँ पर। अब ताकत नहीं थी इस बार, देखिए नजाकत पहला रन है। और दूसरे के लिए देखिए भाई ये टीम की देखिए माइंडसेट गेम होती है भाई। यहाँ से वल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो। वल हमेशा आपको लड़ना सिखाता है, बुद्धि हमेशा आपको जीतना सिखाता है। अगर विक्रम पाटिल के सके यहाँ पर कोई युवा खिलाड़ी होता, वो तो चाहता था भाई मैं छक्का लगाकर मैच को फिनिश करो। ये सीख लेने वाली बात है यहाँ पर। कितनी अच्छी माइंडसेट से बल्लेबाजी कर रहे हैं। 3 गेंद 1 की जरूरत है। कहते ना लोहा जब ठंड रहता है ना तब मजबूत रहता है। तभी तो प्रवीण चोर के देखिए पाली का तारीफ क्यों होता है भाई। आज इतने बड़े खिलाड़ी हैं लेकिन माइंडसेट से बल्लेबाजी करते हैं। मेरी टीम देखिए आज सफल कामयाब कारण नहीं है निश्चित रूप से। और मेरे पावर टीम भी देखिए यहाँ पर सुपर 8 में पहुंची है। स्वर्गीय रतन बर्ड ट्रॉफी देखिए जहाँ पर किताब जीती। अगर 3 साल पीछे जाइए यहाँ पर, और यही देखिए बात करेंगे जीतू लेवन नेरे टीम भी भिवंडी में जाकर 3 साल पीछे जाइए इताड़े के मैदान के ऊपर चैंपियन घुरसाई जैसे टीम को शिखर देकर आने वाली टीम है। और इस सीजन में देखिए घातक फॉर्म से गुजर रही है। लेकिन मैच को देखिए बात करेंगे यहाँ पर तिरंगा धुंधले टीम है। जो 2 अंक की गलती थी ना भाई सबसे बड़ी, खास करके जो नो बॉल, नहीं तो मैच देखिए अभी कहाँ होता संदेश सर। लेकिन मैच अभी भी देखिए बात करेंगे बहुत कुछ बयां कर रहे हैं। अगर यहाँ बैटर की बात कर लेंगे तो विक्रम पाटिल आउट हुए। थोड़ा सा मैच का यूटर्न थे यहाँ पर। कहते ना रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं, और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं। कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग प्रेम, क्या मैच बदलेगा रंग भाई, कुछ कहा नहीं जा सकता है भाई। यहाँ पर क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। और ये जो 2 गेंद 1 की जरूरत है ना, ये 1 की मामला बड़ी गड़बड़ करती है। यहाँ से देखिए फील्डिंग कितना क्लोज लगाया गया है भाई। यहाँ से कहते ना भैंस ने अगर जियो का सिम खाया, ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भलाई 2 गेंद 1 की जरूरत है। ओ ये चलिए यहाँ पर अपील है और आउट। भैंस ने अगर जियो का सिम खाया, ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी। अब देखिए पलट गया। यही बात कर रहे थे जो खुद कुछ समझती आलिया, कभी कभी उसे भी मिलता है कालिया। 4 गेंद पर 1 बचता है, 4 गेंद पर 2 बचता है। अब 1 गेंद देखिए 1 की जरूरत है। यहाँ से क्या मुकाबला भाई।
हाई वोल्टेज ड्रामा देखिए लेग विपर किस तरह से दिया गया रिप्ले में देख सकते हो। क्या कमाल के गेंदबाजी भाई यहाँ से वैभव पाटिल आज की रात में क्या बनेंगे हीरो। ओ लेग विपर देखिए एकदम से मिडिल स्टंप ऑफ स्टंप के बीच में आ गए थे यहाँ से। क्या बढ़िया डिसीजन देखिए आज अंपायर देते वहां से। चुनौती बहुत बड़ा है यहाँ से। जिम्बाब्वे के देखिए बात करेंगे टेटेंडा तैयब प्रवीण सर आप नाम बड़े अच्छे अच्छे ढूंढ कर लेकर आते हो। अनिल टेम्बे जब रहते हैं भाई निश्चित रूप से बोमा जो साउथ अफ्रीका के टेटेम्बा बोमा देखिए बात करेंगे। लेकिन एक गेंद देखिए एक की जरूरत यहाँ से। मुकद्दर में लिखी किसको, मुकद्दर में लिखी अंजाम किसको पता है, पर शिक्कत से पहले हार मान लेना ये तिरंगा धुंधरे टीम बता रहा है भाई हमें नहीं आता है भाई यहाँ से। अब एक बेस्ट ऑलराउंडर इस वक्त देखिए बात करेंगे आशीष पाटिल और देखते हैं बड़े हिट के लिए माहिर है यहाँ से। लेकिन मैच फंसा है भाई, मैच फंसा है। इसलिए तो कहा जाता है दुनिया में बहुत सारी चीजें रहती है जो ठोकरें खाकर टूट जाती है, लेकिन कामयाबी एकमात्र ऐसा चीज रहती है जो ठोकर खाने के बाद मिलती है। 2 नो बॉल 2 छक्का लगा था, क्या वो ठोकर के बाद है यहाँ पर चलना सीखे। यहाँ पर एक गेंद एक की जरूरत है यहाँ से। हाई वोल्टेज ड्रामा देखिए यहाँ से एकदम मैदान में देखिए सन्नाटा बनी हुई है। मुकाबला कौन जीतेगा यहाँ से। अगर तिरंगा धुंधरा टीम जीता है तो फिर शोर शराबा मचेगा। अगर यहाँ से जयदुर्गा रंजन टीम जीता है फिर उनके चेहरे में देखिए वो खुशियां का लहर आएगा भाई। यहाँ पर क्या आशीष पाटिल फिनिश करेंगे, क्या जिस भाई वो ने मैच में रन डाली है क्या इस रैंक को बचाएंगे। यहाँ पर ये देखिए प्रवीण आप हमेशा कहते हो चंदनपुर में कौन सा लोमड़िया का जाल बिछाया गया था गुज्जर को पकड़ने के लिए मेला। अब ये देखिए मेला में भाई चिंगो चिंगो। यहां पर बहुत बड़ी देखिए गलती कैसे हो गई भाई। यहां से मुझे लगता है ये कोशिश था यहां पर कि यॉर्कर रखा जाए, जड़ में रखा जाए। यहां पर ओ लेग स्टंप पिच हुआ लेकिन गेंद इन स्विंग थोड़ा सा हुआ। अगर वही आउट स्विंग हो जाती तालियां देखिए डगआउट में आप देख सकते हो। अक्षय लीजिए, प्रतीक लीजिए, थोड़ा स्माइल देखिए प्रणव, अब पूरी खेमा में देखिए थोड़ा सा स्माइल आता हुआ। लेकिन से तिरंगा धुंधरे टीम मैं कहूंगा आपने बहुत गलती करने के बावजूद भी अच्छा क्रिकेट खेला। सलूट है आपकी। यहाँ पर खेल को निश्चित रूप से तिरंगा धुंधरे टीम मत हो उदास, लोग देंगे तुझे ताना, सर वो भी झुका लेंगे जब जब आएगा तेरा जमाना। चलते सीधा सागर सर के पास हमारे मेहमान अतिथि देखिए इस वक्त रजा लेते हुए। तर नक्कीच दोन्ही संघांनी हँडशेक करायचं। मी पुन्हा एकदा आमच्या प्रमुख अतिथी मान्यवर पोलीस आमचे कर्मचारी साहेबांचं मनापासून धन्यवाद देईन। आज वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिला, आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आपलं मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो। आमचे पोलीस कर्मचारी वर्ग आज आपण पाहिलं पाटील साहेब असतील आज वेळात वेळ काढून आलेत। मॅन ऑफ द मॅच देऊया पुन्हा एकदा सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतो। बॅड लक टीम धुंधरे अभिनंदन। रोहिंजन शेवटच्या चेंडूपर्यंत सामना